नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे. आता पाहायला विसरू नका, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इकडे सायलीने आश्रमाची सगळी जबाबदारी घेतलेली असते, पण इकडे प्रियाचं, महिपतचं आणि त्या महिपतच्या माणसाचं वेगळंच प्लॅन चाललेला असतो. इकडे सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते. सगळे म्हणत असतात सायली प्रेग्नेंट आहे, आश्रमाची जबाबदारी पेलू शकेल का सायली. पण सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो की मला ना कुणाचं तरी सेवा करायला मिळते ना, हे ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकेल, असं सायली म्हणत असते. आता सगळ्यांनी सायलीला आधार दिलेला असतो की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तू कर, तुझं जे काही काम तू आनंदाने करत आहेस ना, जे कोणतं काम तू करतीस ना, तुला त्यासाठी आनंद मिळते ना, तसं कर, असं कल्पना म्हणलेली असते. मग सायली म्हणते, आई मला बास एवढं, तुम्ही एवढं म्हणलात ना, माझ्यासाठी खूप काही आहे, मी आश्रम सांभाळू शकेन अगदी मनापासून, हे आहेत ना माझ्यासोबत, असं सायली म्हणत असते. इकडे राकेशनं हे सगळं प्लॅन ऐकून त्या महिपतच्या माणसाला आणि प्रियाला जाऊन सांगितलेलं असतं. प्रिया आणि त्या महिपतच्या माणसानं या संधीचा डाव उचललेला असतो. आता सायली आणि अर्जुनला बरोबर अडकवणार असतात. सायली आणि अर्जुन आश्रम चालवण्याचा निर्णय घेतलेले असतात आणि त्या प्रियाला तर एवढंच पाहिजेल असतं. ती म्हणत असते आता आश्रमातल्या एकेका मुलींना उचलायचं, किडनॅप करून आपण त्यांना विकून द्यायचं आणि ते पैसे आपल्याला खूप मिळतील. आणि त्याचं सगळं केस सायलीवर जाईल, सायलीवरच पोलीस केस करतील, मुली कुठं गायब होतील ह्याचं सगळं सायलीवरच येईल. मग आपण ते काम करूयात ना, असं त्या महिपतच्या माणसाला सांगितलेली असते. मग दोघे मिळून खूप मोठा प्लॅन केलेला असतो. इकडे राकेश सुभेदारांच्या घरात जे काही होत असते ते सगळं प्रियाला सांगत असतो की आता इकडे महिपतचा माणूस महिपतला तर सांगितलेलाच असतो, आपण हे काम करूया. त्यासाठी महिपत ॲग्री झालेला असतो. ठीक आहे, तू जे काही सांगत आहेस ना ते बरोबर आहे, पण तसं करणं गुन्हा आहे, असं तो म्हणत असतो. पण तो महिपतचा माणूस म्हणतो, अण्णा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं सांभाळून घेईन, फक्त आपल्याला दुप्पट पैसे येतील हे मात्र नक्की. पैशाच्या हव्यासासाठी हे सगळं करत असतात आणि तिकडे मास्टर माइंड ती प्रिया असते, तिचं तर डोकं खूप चालत असतं. ती हे सगळ्यांना खूप मोठे मोठे प्लॅन देत असते. मग हे सगळं आता सायलीवर येणार. आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुनला ह्या गोष्टीमुळे दूर करतील काय प्रिया आणि त्या महिपतच्या माणसाने, बघूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे प्रियाचं ते प्लॅन तर चाललेला असतो, पण इकडे अर्जुन आणि सायली प्लॅन करत असतात की आपण आश्रम कसं चालवायचं, पैसे कुठून आणायचे आणि त्या मुलांना कुठं ठेवायचं, हे सगळं सायलीचं चाललेलं असतं. मनात खूप काही प्रश्न आलेले असतात. तिकडे मधुभाऊंना तर पूर्ण विश्रांतीच दिलेली असते. मधुभाऊंना डोक्याला स्ट्रेस देऊन चालणार नाही असं सगळ्यांना वाटत असतं, म्हणून सगळे सायलीवरती जबाबदारी घातलेली असतात. सायली म्हणत असते की आता आपण हे काही NGO करूया ना. मग अर्जुन तिला एक जबरदस्त प्लॅन दिलेला असतो. त्या दोघांनी मिळून ते प्लॅन सक्सेस करण्याचं ठरवलेलं असतं. प्रिया मात्र इकडे त्यात आता माती घालणार असते. मग इकडे प्रियाने जी कोणती ती बाई पाठवलेली आहे ना, ती आता सायलीच्या कामात अडथळा आणणार आहे. सायली इकडे आता सगळ्यांनी ऑफिसला जाण्यासाठी निघालेले असतात. अर्जुन, अश्विन आणि अस्मिता सगळ्यांना सायली छान डबा पॅक करून दिलेले असते. त्यावर कल्पना येते, अगं सायली तुला एवढं काय करण्याची गरज होती काय, तू काय हे सगळं काम केलीस, मी होते ना गं, आणि त्यात तू आश्रमला सुद्धा जाणार आहेस ना, निवांत उठायचं ना अगदी आरामात, तू डब्बा घेऊन जायचं, हे सगळं करण्याची काय गरज आहे, असं सायलीला म्हणतात ना. बायको तू ना आराम करायचं ना गं, असं अर्जुनसुद्धा म्हणतो. मग त्यावर सायली म्हणते, मी नसणार आहे ना आज, मी पूर्ण दिवस आश्रमात जाणार आहे, मग त्यामुळे गोलूला सांभाळायची जबाबदारी आईंकडे आणि आईंकडेच असणार आहे ना, त्यामुळे मी हे सगळे कामं केले. अगं असू दे, त्यात काय. मग आता सायली अगदी प्रेमाने सगळ्यांना, हे घ्या तुमचा डबा, हां मला अजिबात चालणार नाही, मला टाईम मिळाला नाही, मी डबा खाल्लो नाही, असं म्हणायचंच नाही, असं सायली अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणते, हो गं बायको, तुझा कॉल येणार आहे मला माहीत आहे. मग इकडे सगळे निघतात, तुला पण कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक, असं सायलीला सगळे म्हणतात. तिकडे अस्मिताचा नोकरीचा पहिलाच दिवस असतो, त्यासाठी सायलीने तिच्यासाठी गोड केलेलं असतं.
असतं काहीतरी. मग सायली तिला अस्मिता हे घे, तुझा आजचा दिवस पहिलाच आहे ना नोकरीतला, अगदी छान जावं अशी देवाकडे मी प्रार्थना करते आणि तू जाऊन ये. आम्ही गोलूचं टेन्शन घेऊ नकोस तू, आई आम्ही आहोत ना त्याला सांभाळायला, तू जाऊन ये म्हणून तिला गोड काहीतरी देते. इकडे अस्मितासुद्धा रिटर्न सायलीला म्हणते, तुझासुद्धा आज पहिलाच दिवस आहे ना, आश्रम स्वीकारली आहेस तू, आता मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर, त्यासाठी तू पण हे घे. मग दोघं सगळेजण खुशीनं बाहेर पडतात. इकडे सायली रस्त्यावर जाता जाता भाजीपाला दिसतो तिला आणि ती आश्रमासाठी भाजीपाला घेते. अगदी मनापासून खूप आनंद झालेला असतो, अरे भाजीपाला, मी आता सगळ्यांसाठी भाजीपाला घेऊन छान स्वयंपाक बनवते हां, म्हणून सायली सगळ्यांसाठी घेऊन जाते. मग इकडे रस्त्यावर येताच प्रियाची जी कोणती ती बाई आहे ना प्लॅन करून आलेली असते, ती मुद्दाम सायलीसमोर येऊन उभारते. जसं की ॲक्सिडेंटचा प्लॅन त्यांनी केलेला असतो. सायली त्यात प्रेग्नंट असते आणि तिला सायली सेव्ह करायला जाऊन सायलीला काहीतरी होईल काय. येणाऱ्या भागात असं दाखवलेलं आहे की सायली तिला खूप मदत करते आणि तिला आश्रमात घेऊन जाते. मग आश्रमात घेऊन गेली तर आता प्रियाचा प्लॅन सक्सेस होणार. ती कोणी बाई आहे आश्रमातलं सगळंच डिटेल्स प्रियाला देणार, त्यासाठी तिला प्रियाला मदत होणार. मग आता आश्रमातल्या एकेका मुलींना उचलून प्रियाचं विकण्याचं प्लॅन आहे. तर येणाऱ्या भागात आता काय होईल बघूया. अर्जुन आणि सायली तिला पकडतील काय, परत जन्मभर तर प्रिया जेलमध्ये बसण्यासारखं अर्जुन सायली करतील काय, हे पाहूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. इकडे मग ती बाई आता प्रियाला सगळे पुरावे देणार असते, तिथले आश्रमात जे काही घडेल काय होईल बघूया. आणि तिचं हे सुद्धा प्लॅन असतं की मधुभाऊंना मारून टाकण्याचं. आता मधुभाऊंना काय होईल की नाही ते पाहूया येणाऱ्या भागात. असंच जबरदस्त ट्विस्ट ठरलं तर मग येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.